नमस्कार, मी विलास वळकीकर. माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. योग्यरीतीनं आजचा हा विषय आहे ओबीसी महामंडळाचा. इतर आर्थिक विकास महामंडळ जे इतर कॅटेगरीसाठी आहे, ओबीसी कॅटेगरीसाठी, त्यांच्यासाठीचे एक महामंडळ आहे. ॲक्च्युली हे महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागामध्ये कार्यरत असते. ओबीसी बांधवांनी त्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला आर्थिक सक्षम कसं होता येईल, आपल्याला उद्योग कसं होता येईल, यासाठी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन संपर्क करावा. या महामंडळाअंतर्गत 2 योजना सध्या चालू आहेत. एक तर आहे टर्म लोनची योजना आहे, मुदती कर्ज, जे की त्याचा मीन्स ऑफ फायनान्स असा असतो 5% स्वतःचा सहभाग असते, 20% NBC FDC अर्थात राज्याचं आणि केंद्राचं असे दोन्ही मिळून मीन्स ऑफ फायनान्स असतो, ते 20% असते आणि 75% बँक देत असते. बँकेत जेव्हा आपण मागणी करतो तेव्हा बँकच्या टर्म्स अँड कंडिशन वेगळे असतात. त्यामुळे बँकेचे लोन घेताना आपल्याला खूप त्रास होतो. त्याच्या टर्म्स अँड कंडिशनना आपण पात्र ठरत नाही कधी कधी, त्यामुळे आपला प्रोजेक्ट फेल जाते. म्हणून बँकेत आपण होईल जेवढं आपल्याला बँकेत संपर्क करता येईल आणि आपण बँकेमध्ये आपलं कॅरेक्टर, आपलं शिबिर हे कसं नीटनेटकं देऊन मॅनेजरशी आपल्याला खरा उद्योजक आहे हे जाणीव करून द्यावं लागते. त्यामुळं बँक सुद्धा आपल्याला देऊ शकते. दुसरी स्कीम अशी आहे की थेट कर्ज योजना. थेट कर्ज योजना ही 1 लाखापर्यंतच्या मर्यादेसाठी आहे. थेट कर्ज योजनामध्ये आपण जर त्या महामंडळामध्ये गेलात तर त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड, आपले जातीचे प्रमाणपत्र आणि इतर डॉक्युमेंट असे घेऊन जायचे. ते मग आपल्याला तिथले अधिकारी आपल्याला फॉर्म देतात. फॉर्म हा आपल्याला हार्ड कॉपीमध्ये तयार करून आवश्यक ते सर्व त्या 20 फॉर्म सोबत आवश्यक तेवढे डॉक्युमेंट जोडून आपल्याला ते जोडून सादर करायचे असतात. आणि सदरील फॉर्म जेवढे आपले डॉक्युमेंट, कोटेशन आहे, उद्योगधंद्याचं ठिकाण आहे, जातीचे प्रमाणपत्र आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, फोटो आहेत, आपल्याला बाकीचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, हे सगळं जोडून तो फॉर्म आपल्याला थेट कर्ज योजनामध्ये शासनाकडे जातो आणि ते योजना आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे या दोन्ही योजनेचा आपण जास्तीत जास्त संख्येने फायदा घ्यावा. आणि याशिवाय त्या महामंडळात जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी सामाजिक न्याय भवनमध्ये ओबीसी म्हणजे इतर विकास महामंडळ स्थापन झालेले आहे, कार्यरत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्या संधीचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. थँक्यू.